कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदिनाथ, हात सोड त्याचा। तुझ्या भावाने काय केलं हे तुला माहिती आहे का? तू ही सामील आहेस त्यात? बस साहेब, माझा भाऊ चुकला नाही, आज तुम्ही चुकला। तुम्हाला खऱ्या खोट्याची पारख नाही, माझ्या भावाची काहीच चूक नाही। खरा गुन्हेगार कोण आहे तुम्हाला बघायचं आहे का? पार्वती, आज संपत। या गोण्या नाही न्यायच्या? ते जास्तीच्या गोण्या आहेत त्या। हा, त्या मागं कॉन्ट्रॅक्ट ठेवायचे, मी नेऊन ठेवतो की। तुझा काय लवकर आणि हे पोती लापवा कुठेतरी, ते वेळ सांभाळत बसायचे। या लवकर। हे संपत, तो खेळ संपलाय। माफ करा आबासाहेब, रणजित रावने मला पैशाचं आम्हीच दाखवलं। त्यांच्या सांगण्यावरच धान्याच्या पोत्या जागी पैशाची पोती भरली। मला माफ करा। संपत तो? अरे इतके वर्ष सोबत काढली आपण। अरे तुला कधीच काही कमी पडू दिलं नाही मी। माझ्या ताटातला घास तुला भरवला, अजून काय पाहिजे तुला? पण तू मात्र खाल्ल्या अन्नाला जागलं नाहीस। का करता तुम्ही सगळे असं? निघ इथून। तू एका देव माणसावर आळ घेतलास आणि साऱ्या गावाच्या समोर तू त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केलायस, त्यांची बदनामी केलीस, आणि हे सगळं तुला करताना जरा सुद्धा लाज नाही वाटली? तुला मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा मोह आहे ना? अरे पण तू हे विसरलास की या पदावर मी स्वखुशीने आलो नव्हतो। गावकऱ्यांनी मला निवडून दिलं होतं आणि आज त्याच गावकऱ्यांच्या मनातून तू उतरलायस। ज्या दिवशी तू ह्या गावकऱ्यांचं मन जिंकशील ना, त्या दिवशी परत ये। मी स्वतःहून माझं पद तुला देऊन टाकेन। आज या नोकरामुळे वाचला तू, अजूनही मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे। या पदावर टिकू देणार नाही मी तुला। आबासाहेब माफ करा, त्या रणजितचं बोलणं ऐकून आम्ही तुम्हाला अपशब्द बोललो। तुमच्याबद्दलचा आदर कधीच कमी होणार नाही। माझा चांगुलपणावरती पूर्ण विश्वास। तुम्ही चांगली माणसं आहात, माझ्या बाबतीत वाईट व्हावं असा विचार तुम्ही का करा? या पोलिसाला नेला पाहिजे, त्याला पोलिसांचा हिसका दाखवला पाहिजे। ए चल ओठ। आबासाहेब सगळ्यांनी मला खोटं ठरवलं। इतके वर्ष माझ्या सोबत असलेले गावकरी त्यांनी सुद्धा माझ्यावर संशय घेतला। नको नको ते आरोप केले आणि ते सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस। तेव्हा आधी मला खूप राग आला तुझा, पण नंतर विचार आला मनात, इतके चांगले संस्कार असलेला हा मुलगा एवढं करू शकेल? पण ते सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस। का नंदी? प्रतापने तुला इतकं मारलं
तरी खरं का बोलला नाहीस तू नंदी? साहेब, मला वडिलांसारख्या माझ्या वडिलांबद्दल असं संकट आलं असतं तर मी असंच सामोरं गेलो असतो ना, असंच उभा राहिलो असतो ना त्यांच्या पाठीशी. तुम्हाला रस्त्यावर भेटलो, आपली काही ओळख नसताना तुम्ही आम्हाला तुमच्या घरी घेऊन आलात. कधीच नोकरासारखा नाही वागवलात. ते मी आदराने चांगुलपणाने वागवलं. हा जो काही चांगुलपणा आलाय ना माझ्यात, तुमच्याकडूनच आलाय आबासाहेब. तुमचे उपकार कसे फेडू मला माहित नाही. तुझं आणि माझं गेल्या जन्मीचं काय नातं होतं मला माहित नाही, पण या जन्मी तरी आता हे नातं पक्क झालं, जे कधीच संपणार नाही. माझ्यासाठी जसा माझा प्रताप आहे तसेच आता तुम्ही दोघं आहात. आज तुम्ही माझी लाज राखली. माझ्या जीवापेक्षाही माझी इज्जत महत्वाची आहे. मी माझा जीव काढून गावासमोर ठेवला असताना तरी लोकांनी विश्वास ठेवला नसता, पण तुम्ही माझी इज्जत ठेवली. त्यासाठी तुम्ही मागाल ना ते मी तुमच्यासाठी करायला तयार. बोला, काय करू मी तुमच्यासाठी? प्रिया मॅडम, हीच योग्य येळ आहे प्रीतम सरांनी तुमचा हात आबासाहेबांकडे मागायची. आबासाहेब बघा, आम्हाला असं काय नको आहे, पण जर शक्य असेल तर घरात गणपतीचा उत्सव साजरा करूया का? अगदी तुम्ही आधी करायचं तसं, 2 धडाक्यात. ठीक आहे, करूया साजरा. लागले रे. वा वा भावा, जिंकलेस. आज खऱ्या अर्थाने मला तुझा अभिमान वाटतो. तू सहज आता आबासाहेबांसमोर प्रियाचा हात मागू शकला असतास, पण तू ते न करता त्यांच्या घराचा विचार केलास. प्रेम आंधळ असतं असं म्हणतात, पण स्वार्थी नसतं. आणि आज तू तुझ्या प्रेमामुळेच आबासाहेबांचं मन जिंकू शकलास. आता नाही ते तुझ्या लग्नाला नकार देत. लवकरच आता आबासाहेबांजवळ तुमच्या लग्नाबद्दल बोलायला पाहिजे. एकदा का त्यांनी होकार दिला ना, मग आपण लवकरात लवकर जाऊन आईला हे सगळं सांगूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.